अनसक्सेसफुल राहिलाय, क्षेत्ररक्षक दूर राहिला, सिंगल मिळते, डबलचा प्रयत्न करण्यात येतोय, सेकंड देखील कंप्लीट झाली आहे. ओव्हर थ्रो एकंदरीत पहिल्या बॉलवरती रोशनजी 3 धावा आल्यात. नक्कीच थोडंसं मिस्टेक त्या ठिकाणी केलं गेलं आणि रनिंग बिटवीन द विकेट जे आपण पाहिलं दोन फलंदाजांमधला जो ताळमेळ होता, अंडरस्टँडिंग होतं, जे हँड अँड कोऑर्डिनेशन होते ते खूप महत्त्वाचं आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. येस, नो आणि वेट या 3 शब्दांचा योग्य तो वापर मात्र तिकडे केला गेला या पहिल्याच चेंडूवरती. अगदी आपण जर पाहिलं तर आपल्या शिवडी विधानसभेतीलच हा संघ आहे, मितांश 11 म्हणजे सुरेशजी बणे यांची टीम आहे आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर HR11 विले पार्ले म्हणजे आपल्याच मुंबईतील दोन्ही संघ आता या मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मॅन फ्रॉम DN नगर अंधेरी विक्रांत चव्हाण. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा थेट यष्टीरक्षकाचा धावफलकावरती धावा जिथे 3 आपण पाहत आहोत. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना विक्रांत चव्हाणची खासियत राहिली आहे पावसाळी क्रिकेटमध्ये चांगल्या रीतीची गोलंदाजी त्याला आपण अनेक वेळेला करताना पाहायला मिळालंय. किंवा हदभर वळण घेणारे त्याचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि आता मात्र पावसाचा सावट थांबल्यानंतर बॉल थांबून येऊ लागलाय की पुन्हा बॅटरला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं तितकीशी बाब सोपी राहिली नाही. यावेळेला वळण घेतल्या बॉलने, थेट यष्टीरक्षकाचा वेट, डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्यानंतर हे निर्धाव चेंडूची मालिका इथे सुरू झाली आहे. मुंबईकरांसाठीच हे पावसाळी क्रिकेट काही नवीन नाही आहे. आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ मुंबईतले आहेत आणि मगाशी आपण जे संघ पाहिले म्हणजे एखादी आपण सिंधुदुर्गातली टीम पाहिली, पोलादपूरची टीम पाहिली तर त्या गोलंदाजांना त्या मैदानावरती आल्यानंतर गोलंदाजी करणं किंवा फलंदाजी करणं थोडंसं कठीण जात होतं. परंतु इथे पहा आपण बघू शकता की राहुल सावंत आणि त्याचबरोबर जगदीश जाधव सारखे जे फलंदाज आहेत त्यांना खेळणं खूप सोपं आहे आणि विक्रांत चव्हाणसाठी गोलंदाजी करणं पण खूप सोपं आहे. पुढचा बॉल पळण इथे पडल्यानंतर वळण घेणारा हा बॉल विथ द टर्न खेळल्यात. कव्हर पॉइंटला कट करत असताना एक सिंगल मिळते, धावफलकावरती 4. नक्कीच चांगली मॅच रंगेल यात मात्र काहीही शंका नाही आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर आपल्या दक्षिण मुंबईतील एक मोठी स्टारकास्ट घेऊन मैदानावरती उतरलेली टीम म्हणजे मितांश 11 काळा चौकी आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर आणखीन एक मातब्बर संघ HR11 विले पार्ले ज्यामध्ये रवी लिंगाला सारखा खेळाडू मात्र उपस्थित आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये राहिलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू वरती येईल. आकाशला आपण पाहतो तद्वर 1 धाव घेण्याची मुभा दोन्ही बॅटरकडे होती. एक सिंगल आली आहे. आपल्या दोन्ही एंड बदलत असताना सिंगलच्या मदतीने 5 बनल्यात. नक्कीच एक मोठी स्टारकास्ट आहे आणि सुरुवात खूप चांगली केली आहे. विक्रांत जाधवने सुद्धा बांधून ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला परंतु तिकडे राहुल सावंत सारखा फलंदाज तिथे एकेरी दुहेरी धावा घेण्यामध्ये मात्र महारथ हासिल असलेला हा फलंदाज आहे. पुढचा बॉल राहुलसाठी कमी गतीने बॅकअप द लेन, डॉट बॉल, शरीर भेदक मारा आणि एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं ना तर धावा रोखल्याच नाहीत तर अगदी प्रतिस्पर्ध्यासाठी धावांसाठी जिथे झगडावं लागलंय. धावा थांबल्या, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. स्कोर कार्ड वरती धावा त्या केवळ 5. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर मितांश 11 काळा चौकी टीम. आणि नक्कीच आपण जसं पाहतोय जे सर पहिल्या ओव्हरमध्ये तरी मात्र एक कंजूस गोलंदाजी तिकडे विक्रांत चव्हाणकडून केली गेली. हीच खासियत राहिली आहे मुंबईच्या गोलंदाजांची आणि त्यातल्या त्यात मात्र डावकुऱ्या हाताची गोलंदाजी ही नेहमीच वरचढ ठरली आहे. मग ते टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा मग रबर बॉल क्रिकेट असो, त्यांना मिळणारा जो नॅचरल अँगल आहे तो कुठेतरी फायदेशीर ठरतोय. आणि आज आपण जर पाहिलं तर या दोन्ही टीमच्या सर्वप्रथम आपण प्लेइंग 11 कडे सुद्धा लक्ष टाकणं गरजेचं आहे कारण मितांश 11 काळा चौकी आपल्याच शिवडी विधानसभेतला संघ आहे आणि मला वाटतं त्यांचा खेळ पाहण्यासाठी मात्र त्यांचे बरेच चाहते, बरेच समर्थक आपण जर पाहिलं तर आज मैदानावरती आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो HR स्पोर्ट्स विले पार्ले. रवी भुंबक गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आपल्या वेगासाठी जाणला जाणारा आणि अचूकतेने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो असा वर्तक नगरचा आणखीन एक ठाण्याचा वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. रवी भुंबकला आपण पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये धावा थांबल्यात. विक्रांत चव्हाणने आपल्या फिरकीच्या जोरावरती धावा थांबवल्या होत्या. हा बॉल उसळी घेणारा राहिला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. व्हाईट बॉल. जय सर, मला वाटतं जगदीश जाधवला जास्तीची स्ट्राईक देणं अन्यथा किंबहुना आपण जर पाहिजे झालं तर हे दोन्ही फलंदाज तसं मातब्बर आहेत परंतु जगदीश जाधवसाठीचं मात्र हे मैदान जे आहे ते खूप जवळचं राहिलं कारण याच परिसराला बिलॉंग करणारा तो खेळाडू आहे त्यामुळे त्याला जास्तीची स्ट्राईक मिळणं कुठेतरी महत्त्वपूर्ण असेल या मॅचमध्ये. 6 धावा धावफलकावरती आहेत. या विभागाचं किंबहुना या क्रिकेटचा ज्ञात असणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहत आहोत.
पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतलीये, पाठीमागे चाललाय बॉल, सिंगल इथूनही प्राप्त होत असताना पाहायला मिळते. रवी जास्तीत जास्त हाफ ट्रॅकर बॉलचा उपयोग करतोय, कारण आतापर्यंत तसं बघायला गेलं तर हाफ ट्रॅकर गोलंदाजी या मैदानावरती मात्र खूप प्रभावी ठरायची, कारण समोरच षटकार असायचे आणि अगोदर 6 पर्व आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकीची गोलंदाजी जी आहे ती हाफ ट्रॅकर केली जायची. जसं आपण मागील काही पर्वामध्ये प्रज्योत अंबिरेला पाहिलं होतं, ज्या वेळेला त्याने गोलंदाजीचं उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन या मैदानावरती केलं होतं. यावेळेला खोला टाकला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला जिथे आपण पाहतो किसन देवेंद्र पाहायला मिळतो आहे. एक चांगल्या संघाची बांधणी करण्यात आली असंच म्हणता येईल. या संघामध्ये तारे सितारे आहेत, परंतु त्यांच्या अगेन्स्ट धावाही बढवावा लागणार आहे. सिंगल आली आहे, एकेरी धावेनं मात्र तितकं काही खास बदल होणार नाही स्कोर कार्डवरती. आणि लोकल टीम आहे, स्थानिक खेळाडू आहेत, म्हणजे त्यांच्या समोर मात्र अशी गोलंदाजी करणं खूप प्रभावी मानलं जाईल, खूप महत्त्वपूर्ण मानलं जाईल की रवी बुंबक सारखा गोलंदाज सुद्धा आज अशा लोकल खेळाडूंसमोर इतकी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, सहज साधा सोपा झेल इथे टिपण्यात आलाय. फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज बाद. मोठा विकेट आलाय, जगदीश जाधव सारखा एक स्थानिक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतावून लावला गेला. एक महत्वपूर्ण विकेट आणि हा पहिला ब्रेक थ्रू कुठेतरी थोडंसं दडपण वाढवणारा येणाऱ्या फलंदाजावरती. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल होत आहे तर एक धडाकेबाज फलंदाज, आणि ज्याला रिव्हर्स किंग म्हणून सुद्धा या शिवडी विधानसभेमध्ये ओळखलं जातं. मुंबई प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक रोख रकमेचं पारितोषिक पटकावणारा एक जबरदस्त विस्फोटक बॅटर, मॅन फ्रॉम काळा चौकी मंदार गुरव बंड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जगदीश जाधवची जागा घेण्यासाठी. कठीण परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जाणारा, संकट मोचकाची भूमिका अदा करणारा मंदार मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन म्हणून देखील त्याला या संघामध्ये पाहिलं गेलं होतं. परंतु तोच मंदार गुरव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जिथे परिस्थिती बिकटणार तिथे हा फलंदाज तिखट बनतो आणि आज त्याला तो खेळ करून दाखवावा लागणार आहे. आपल्या रिपिटेशनला, आपल्या नावाला साजेसा खेळ त्याला करावा लागेल. रवी बुंबकला यश मिळालंय, धावफलकावरती केवळ 8 आहेत, एक फलंदाज बाद. खोलातला बॉल सॉफ्ट हँडने ऑन साइडला केलाय, सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आणि लगेचच आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला रेडी राहण्याची विनंती करणार आहोत. कारण आज सर्वच्या सर्व मॅचेस आपण जसं पाहतोय मागील 6 पर्वांमध्ये की या स्पर्धेच्या माध्यमातून एक वैशिष्ट्य राहिलंय. मुंबईच्या क्रिकेटमध्ये आपल्याला 5 ओव्हरच्या मॅचेस, 4 ओव्हरच्या मॅचेस, अगदी 2-2 आणि 1-1 ओव्हरच्या सुपर ओव्हरच्या मॅचेस सुद्धा बघायला मिळाल्या. परंतु ही स्पर्धा एकमेव अशी स्पर्धा राहिली आहे जिथे सर्वच्या सर्व मॅचेस 6 ओव्हरच्या खेळवण्याचा प्रयत्न असतो दोन बंधूंचा. आणि या वेळेला पुल केलेला फटका राहुलच्या बॅटमधून आलाय. धावा महाग झाल्यात असंच वाटू लागलंय. मला वाटतं सोन्याहूनही धावा इथे अधिक महाग झालेल्या पाहायला मिळाल्यात, कारण अद्याप षटकार किंवा चौकार पाहायला मिळालेला नाहीये. धावफलकावरती 10 आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमधून फुटली, तदनंतर मंदार मैदानाच्या आतमध्ये आला, मंदार आणि राहुल सावंत. यावेळेचा बॉल खाली राहिला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची बिकट परिस्थिती आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 5च्या धाव इकॉनॉमिक्सने 10 धावा धावफलकावरती आहेत, एक फलंदाज बाद. नेक्स्ट मॅचची आपण अनाउन्समेंट करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन या प्रवीण 11 रायगड आणि वरद 11 नवी मुंबई या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं आपण लक्ष वेधूयात. पिवान 11 आणि त्याच वेळेला वरद 11. प्रिवाण 11 रायगड आणि वरद 11 नवी मुंबई या दोन टीम मध्ये यानंतरचा सामना असणार आहे. अगदीच आपण जर पाहिलं तरी ॲक्शन आपल्याला त्या मॅच मध्ये थॉमस डायस पाहायला मिळतील. अजित मोहिते सारखा आपल्याच नायगाव परिसरातला, दादर भोईवाडा नायगाव परिसरातला तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशी मोठमोठी स्टारकास्ट आपल्याला या 2 दिवसामध्ये अनुभवायला मिळणार आहे. सध्याच्या घडीला आपण जसा हा सामना पाहतोय, एका बाजूला सिद्धेश भोसले, मंदार गुरव, जगदीश जाधव, राहुल सावंत, भूषण शिंदे, सुशांत गुरव, अक्षत रेडेकर, अमेय बिरमोले, युवा योगेश खानोलकर, टॅडोला सुद्धा आपण इन ॲक्शन बघू शकाल. आणि त्याचबरोबर कार्तिक दर्जी, अजय सरोज, अथर्व ढोले आणि कुशल कोरडे अशी एकंदरीत 13 खेळाडूंची लिस्ट आहे. त्यापैकीचे 11 खेळाडू सध्या तरी आपण फलंदाजीसाठी मैदानावरती येताना पाहू शकाल. तर सध्या बिकट परिस्थितीमध्ये मितांश 11 काळा चौकीचा संघ 1 विकेट गमावली आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या 5च्या सरासरीने जाऊन पोहोचली आहे, ती 10 या धावसंख्येवरती. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. साहिल सावंतला गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात येत आहे. आपल्या जीवनामधील खडतर प्रवास ज्या युवा खेळाडूने केला, किंवा आयुष्याच्या अशा वळणावरती तो होता जिथून
त्याने तो प्रवास पादाक्रांत करत असताना आज यशाची उंच शिखरं गाठत असताना ज्या साहिलला आपण पाहिलं आणि प्रत्येकासाठी एक मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण ज्या खेळाडूने पेश केला त्याचं स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं ऑन साइडला. या पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळते. जय सर, आपण चर्चा करत होतो आखूड टप्प्याच्या गोलंदाजीची, तर मागील 6 पर्वांपर्यंत तरी या स्पर्धेच्या माध्यमातून आखूड टप्प्याची गोलंदाजी खूप महत्त्वपूर्ण राहिली होती. परंतु या पर्वामध्ये नियम थोडेसे बदलले गेलेत. ऑन साइडला आणि ऑफ साइडला सुद्धा चौकार षटकार तुम्ही ठोकू शकता. त्यामुळे आता गोलंदाजांना थोडासा अधिकचा विचार त्या ठिकाणी गोलंदाजी करताना करावा लागतोय. हो, या वर्षीच्या हंगामामध्ये आपण 7वं पर्व पाहतोय आणि काही ना काहीतरी वेगळं घेऊन येणारे लारा आणि बुमरो यांच्या माध्यमातून या वर्षीच्या हंगामामध्ये काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून की काय फलंदाजांना हाफ ट्रॅकर बॉल जर का हाताले त्याच्यावरती मोठी फटकेबाजी होऊ शकते. पुढचा बॉल फुलर लेनचा होता, कवचला केलाय इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आणि इथे मात्र घडते तरी काय, मंदार गुरव अर्थात बंड्या रनआउटच्या स्वरूपामध्ये दुर्भाग्यवश बाद. आणखीन एक मोठा धक्का, आणखीन एक विकेट आली आहे. मितांशीले पण काळा चौकी संघ कुठेतरी अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एका फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतंय. 11-2 अशी आता मात्र परिस्थिती 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल. आणि आपण चर्चा करत होतो साहिल सावंत या खेळाडूच्या बाबतीत. जसं त्याने आयुष्यात कमबॅक केलंय ना, मला वाटतं त्याला कमबॅक करायला आता शिकवावं लागणार नाही. आणि ज्या वेळेला साहिल मैदानावरती आला होता मागील काही पर्वामध्ये, त्यावेळेला त्याचं कौतुक केलं होतं. आपण त्याचा सन्मान सुद्धा याच स्पर्धेच्या माध्यमातून या दोन बंधूंच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती केला होता. हो, निश्चित. कारण आयुष्यामध्ये अशा अडचणी आल्या की आपल्यावरती ज्या ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला थांबायचं नाही, खचायचं नाही. आणि आयुष्यामध्ये ज्याने अशा रीतीच्या परिस्थितीला सामोरा गेलेला साहिल सावंत आज मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीचा खेळ करतोय, परंतु इथे मला वाटते एकंदरीत बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये मितांश शिलवंत या काळा चौकी या टीमला कुठे ना कुठेतरी या संघर्षाला सामोरं जावं लागणार आहे. भूषण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी भूषण शिंदेला आपण पाहत आहोत. एक काळ राहिला होता, या खेळाडूंनीही तो काळ गाजवलाय. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, क्रिकेटचा इतिहास आठवावा असा असतो, काही वेळेला विसरावा असावा असतो आणि काही वेळेला रंजक असतो. या खेळाडूचा क्रिकेटचा इतिहास आठवावा आणि रंजक देखील आहे. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. या कठीण परिस्थितीमध्ये त्याला बॅटिंग करणं गरजेचं. 11 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. साहिल सावंत यावेळेचा बॉल फुलर लेनचा उजव्या शीच्या बाहेर, बॅटची आउटसाइड एज, एक सिंगल मिळते. एकेरी दावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. आणि सध्याच्या घडीला आपण जे 2 फलंदाज मैदानामध्ये बघतोय ना, याच परळ विभागाला बिलॉंग करणारे हे दोन्ही खेळाडू आहेत. एका बाजूला भूषण शिंदेला आपण नुकतंच मैदानाच्या आत गेलेलं पाहिलं आणि त्याच्या समोर मात्र आपण जर पाहिलं, त्याच्या सोबत जर आपण पाहिलं तर जगदीश जाधव सारखा याच परळ विभागातला खेळाडू राहुल सावंत, आगरीपाड्यातल्या आपल्या दक्षिण मुंबईतल्या आगरीपाड्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची बऱ्यापैकीची जाणीव आहे या खेळाडूंना, तरी सुद्धा फाईट करावी लागते. पुढचा बॉल यावेळेला देखील शरीरापासून दूर ठेवले, बदल आली ते होत नाहीये. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, थेट यष्टिरक्षकाचा भेद ऍक्शन रिप्लेच जणू आपण पाहतोय. डॉट बॉल. अंगा आणि बॅट मध्ये मात्र मला वाटतं शरीराच्या आणि बॅट मधला जो अंतर आहे ते कुठेतरी कमी करावं लागेल. फलंदाज यावेळेला देखील बॅकअप द हँड टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पडल्यानंतर कमी गतीने इथे एक सिंगल घेत असताना बॅकफुटला सेन्सिबल क्रिकेट इथे फलंदाज राहुल सावंत खेळतोय. नक्कीच चेंडू आणि बॅट मधले जे संपर्क होत नव्हते तिथे कुठेतरी बॅटला आणि बॉलला जवळ आणण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी चेंडू आणि बॅट मधला संपर्क घडवून आणावा आणि एखादा बॉल बॅटला लावावा आणि आपल्या स्वतःला सेट करून घ्यावं. परंतु इथे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे, तुम्हाला सेट होण्यासाठीची जास्त वेळ तुमच्याकडे शिल्लक नाहीये. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. 12-2. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय टेक केलाय. फलंदाज क्रमांक भूषण शिंदे आले आणि भूषण शिंदे गेले देखील. धक्का क्रमांक 3, 13-3. जबरदस्त यष्टिरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आज अगत आपण जर पाहिलं तर HR-11 विलेपार्ले या संघाकडून सुद्धा आज एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रत्येक संघ हा स्पर्धेमध्ये ज्या वेळेला उतरतो त्यावेळेला तो जिंकण्याचाच प्रयत्न करतो आणि आज मात्र HR-11 संघ जो आहे तो पूर्णतः ताकदीनिशी एका चांगल्या बॉलिंग युनिट सोबत मैदानावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने मात्र हा झेल टिपला गेला. tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपण या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण पाहताय. आणि आज सध्याच्या घडीला
जवळपास 6 कॅमेऱ्यासोबत वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होत असताना तर प्रिवाण 11 रायगड आणि वरद 11 नवी मुंबई या दोन्ही टीमच्या कर्णधारांनी व्यासपीठावरती आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत बॅटिंगसाठी. सुशांत गुरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलकावरती धाबा त्या 13, 3 फलंदाज बाद, 3 षटकांचा खेळ संपला. या वर्षीच्या हंगामामधील एक प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार ज्या खेळाडूला दिला जाणार आहे आणि लालबागला बिलॉंग करणारा वेगवान गोलंदाज रोहित माने गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत. भरधाव वेगाने आणि द्रुतगती गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. पहिला बॉल इथे मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. लालबाग एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची सध्याच्या घडीला संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राच्या गोलंदाजीच्या पटलावरती चर्चा सुरू आहे असा रोहित माने, ज्याला मात्र या पर्वामध्ये आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष पुरस्कार प्लेयर ऑफ द इयर शिवडी विधानसभा अंतर्गत दिला जाणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकअप झालाय. या वेळेला आपण पाहतो ऑन साइडला केलाय. रवी बुंबक त्या ठिकाणावरती तैनात आहे. सिंगल डबल मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धेवरती मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. आणि आज आपला चिमुकला समर्थ बड्डे बॉय सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित राहिला. त्याला सुद्धा वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. नक्कीच रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर या दोन्ही बंधूंचं लहान मुलांवरती एक विशेष प्रेम राहिलंय. पुढचा बॉल खोलातला इथे पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर. बॅट आणि पायाची पोकळी ओळखली आणि एक्झॅक्टली बॉल तिथे डिलिव्हर्ड केला होता. एक स्नॉटर राहिला. डॉट बॉल येतोय. एक्झॅक्ट गोलंदाजी कशी करायची हे रोहितला चांगलंच ठाऊक आहे आणि म्हणूनच की काय त्याच्या नावाची सध्या मुंबईच्या क्रिकेटच्या पटलावरती मात्र खूप मोठी चर्चा आहे. लालबाग एक्सप्रेस श्रीजा 11 लालबाग या संघाकडून मात्र आपल्या टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटची सुरुवात आणि तितकंच चांगलं लेदर बॉल क्रिकेट सुद्धा. पुढचा बॉल या वेळेला देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली आहे. धावा तर दिलेल्याच नाही आहेत, परंतु अगदी त्याच वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय रोहितने प्रत्येक बॉल नाही तर प्रत्येक प्रश्नच विचारलाय प्रत्येक चेंडूच्या मागे. या षटकामध्ये 4 बॉल त्याने आता आल्यात. केवळ 1 धाव दिली आहे. पंचांनी DRSचा कॉल केलाय. यष्टांच्या पाठीमागे रवी लिंगाला मॅडीने काहीतरी चुणूक दाखवली. बॅटर जणू काय त्याला वाटलं पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघालाय आणि त्यासाठी अपील करण्यात आली आहे. नक्कीच ही अपील मात्र आता केली गेली आहे आणि त्याची पडताळणी मात्र होते आहे. तोपर्यंत आपण सातत्यपूर्ण चर्चा करतोय. बघा हे दोन संघ जयेश सर जे मैदानावरती उतरलेत ना, एका बाजूला तर स्थानिक संघ आहे मितांशी 11 काळा चौकी. त्या संघामध्ये परळचे काही खेळाडू आहेत, काळा चौकीचे काही खेळाडू आहेत, आग्रीपाड्याचा एखाद दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मला वाटतं दुसऱ्या बाजूने जर आपण चर्चा करायची झाली तर आपण रोहित मानेला बघतोय. तो लालबाग परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रथमेश बेलछेडा अण्णासारखा खेळाडू जो याच परळ परिसराला बिलॉंग करतो. त्याचबरोबर सूर्या नायडूला आपण इन ऍक्शन बघतोय, शिवडीचा तो खेळाडू आहे. आणि त्याचबरोबर असे स्थानिक खेळाडू अपोजिट संघामध्ये सुद्धा आहेत, विरोधी संघामध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे ही रणनीती कुठेतरी आखली गेली असं तुम्हाला वाटतंय का? कारण सांघिक खेळ ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहोत स्क्रीन वरती. नॉट आउटचा इशारा आलाय. तर काय वाटतं जयेश सर, एखाद्या लोकल टीम समोर ज्या वेळेला आपल्याला खेळायचंय, पहिलीच मॅच जर जिंकायची असेल तर त्यांच्याच विभागातले खेळाडू घेऊन खेळावं असा कुठेतरी विचार केला असावा HR 11 विलेपार्ले संघाने? या गोष्टी तर महत्वाच्या राहतात की आपल्याला मैदानाची आणि भौगोलिक परिस्थितीची माहिती असणं गरजेचं राहतं. परंतु हल्लीचा क्रिकेट बदललंय. हाफ ट्रॅकर बॉल, हाफ आर्म पुल ऑन साइडला. परंतु नशीब इथे मात्र रुसलोय की काय बॅटिंग करणारा मितांशी 11 काळा चौकीच्या संघाच्या खेळाडूंवरती धावा आलेल्याच नाही. सिंगल मिळतीये. धावफलकावरती धावा त्या केवळ 15. बिकट परिस्थितीमध्ये, दयनीय परिस्थितीमध्ये, संकटात सापडलाय. या संकटातून मात्र आता पॉवर प्लेच्या षटकात बघा काय जबरदस्त गोलंदाजी आहे. 5 चेंडू हाताळलेत फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे या पॉवर प्लेच्या षटकाचा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर यष्टिरक्षकाचा वेध, धावा खर्च केल्या.
केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. 2 आल्या, 2 होतील प्लस. एकंदरीत पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावरती. 17 लॉस ऑफ 3 विकेट. 9 चौकार आणि 33 षटकार आतापर्यंत या मागील काही 4 सामन्यांचा जो खेळ आपण पाहिला या स्पर्धेच्या माध्यमातून आज पहिल्या दिवसातून, तर ही काही सुरुवात आहे. आता उद्याचा दिवस आपण जर पाहिला तर नेक्स्ट मॅचचा टॉस तत्पूर्वी आपण करण्यासाठी बोलवतोय ते प्रिवान 11 रायगड आणि त्यांच्या विरोधात वरद 11 नवी मुंबई या 2 संघांना. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर व्यासपीठावरती आपण हा टॉस करून घेत आहोत आणि जसा हा सामना संपेल लगेचच मात्र पुढील सामन्याला सुरुवात होईल. 17-3 सध्या मात्र 4 ओव्हरची समाप्ती. संकटात आज संकटातून मार्ग काढणारा संकट मोचक कोण असेल? मितांश 11 काळा चौकी संघाचा विक्रांत चव्हाण. खोलातला बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. एकाचाच पाडा येतोय की काय या फलंदाजांना, कारण चौकार आणि षटकार अद्याप आलेले नाहीयेत. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. कॅन यू इमॅजिन? नक्कीच कुठेतरी चौकार षटकारांचा अभाव पाहायला मिळाला या मॅच मध्ये आणि त्याचं कारण बनली मात्र ती HR11 विले पार्ले संघाच्या गोलंदाजांची प्रभावी गोलंदाजी. अचूक लाईन आणि लेंथ सोबत आणि टिचून केली गेलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वरचढ ठरलेत गोलंदाज फलंदाजांवरती. धावा इथे आलेल्या नाहीत. गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती झाली आहे. 25 बॉल डिलिव्हर्ड झाले आहेत आणि एकही षटकार एकही चौकार पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा ऑन साइडला यावेळेला होय, हा ट्रेडमार्क स्ट्रोक होता. ऑन साइडला खेळला जरूर, परंतु तिथे धाव पुन्हा एकदा मिळते. ती केवळ एक नशिबाने साथच दिली नाहीये या फलंदाजी करणाऱ्या संघाला. लक फॅक्टर खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. प्रयत्न तर चांगले केले जात आहेत परंतु त्यांना यश मिळत नाहीये. कुठेतरी मात्र आज नशिबाने साथ दिलेली नाहीये, देवाची कृपा नाहीये. 16-3 होते. आता सध्या आपण जर पाहिलं तर 19-3, ज्याच्यामध्ये आपण पॉवर प्ले मध्ये 2च्या धावा डबल होऊन 4 झालेल्या पाहिल्या होत्या. पुढचा बॉल बॅकफुटला यावेळेला ऑन दी टो झाले. कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. केवळ 1 धाव मिळतीये. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. तर रोशनजी, पहिली अशी मॅच आपण पाहतोय ज्याच्यामध्ये चौकार षटकार पाहायला मिळालेला नाहीये आणि गोलंदाजांनी तिखट मारा केलाय. नक्कीच टिचून गोलंदाजी केली आज प्रत्येक गोलंदाजाने. मग ज्यामध्ये चर्चा आपण केली, विक्रांत चव्हाणने पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या आणि एक चांगलं षटक हाताळलं. पुन्हा एकदा सरप्राईज डिलिव्हरी होती. पडल्यानंतर उसळी घेतोय. रायझिंग डिलिव्हरी. इथे व्हाईट बॉल. पंच वळतायत आणि जणू काही शाहरुख खानच्या अंदाजामध्ये एक युवा पंचांनी दर्शवलंय की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव इथे मात्र मिळते. मला वाटतं बऱ्याच वेळानंतर आलेली ही अतिरिक्त धाव सुद्धा आहे. चौकार षटकारांचा तर अभाव आहेच परंतु अगदी आपण जर पाहिलं तर अतिरिक्त धावा सुद्धा जास्त खर्च केलेल्या नाहीयेत. यावेळेला बॅटच्या टोला लागलाय. पाठीमागे चाललाय बॉल. रवी लिंगाला ही बाब ओळखतोय, हेरतोय आणि तदनंतर चेंडू वरती येत असताना पाहायला मिळालंय. एकंदरीत रोशनजी, मॅच मध्ये जास्तीचं काय नाहीये. चर्चा या स्पर्धेची होईल. चहू बाजूला सीमारेषा. अगदी त्याच वेळेला आपण हे बॅनर्स फ्लेग जे पाहतोय, ही शोभा वाढवते मैदानाची, ही शोभा वाढवते या स्पर्धेची. आणि नक्कीच या सर्व बक्षीसदात्यांचं, आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचं या 2 बंधूंवरती आणि या स्पर्धेवरती असणारं प्रेम आहे. जी स्पर्धा दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येत असते आणि आमच्या प्रेक्षक वर्गाला, आमच्या क्रिकेट रसिकांना सुद्धा काहीतरी वेगळं पाहायला मिळत असतं. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. पहा, अद्याप मला वाटतं एकंदरीत 4 ते 5 फटके ऑन साइडला टोलवण्यात आले. नशिबाने साथ दिली नाहीये. झाडाला बॉल आदळतोय, मैदानाच्या आतमध्ये होतोय. केवळ एक सिंगल. नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठेतरी चौकार षटकारांचा जो अभाव आहे, प्रेक्षक सुद्धा पाहतायत की कधी एखादा चौकार षटकार येतोय आणि कधी आमचं मनोरंजन होतंय. 22-3 यावेळेला देखील बॅकअप द लेन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. 11 धावा अद्याप खर्च केल्यात. विक्रांत चव्हाणने गोलंदाजी दर्जेदार त्याची राहिली. प्रत्येक बॉल विविधतेने त्याने गोलंदाजी इथे केलेली पाहायला मिळाली. व्हेरिएशन व्हरायटी चांगली आहे त्याच्याकडे. त्या टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केलेली आपण पाहिली आहे. एकंदरीत पाहिलं तर षटक संपतात ते 5 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती 24 आहेत. अद्याप षटकार चौकार आलेला नाही. अपेक्षित धावा आपण जर पाहिलं तर 33 ते 35 धावा मला वाटतं कुठेतरी बनतील. येणाऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर एखाद
10 ते 15 धावांचं षटक जर आलं शेवटला तर अपेक्षित करतोय की 35 धावांपर्यंत कुठेतरी टार्गेट सेट केलं जाऊ शकतं आणि एक लो स्कोरिंग मॅच या मॅच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. एक आवर्जून आपण एक उल्लेख करत होतो की या मैदानाचे फ्लेक्स, मैदानाला असणारे हे आच्छादन पहा. प्रेक्षक वर्गाला एक नम्रतेची विनंती करूयात की मैदानाच्या बाजूला जे फ्लेक्स आहेत किंवा ब्लॅक कलरचं जे पडदा आहे त्याला कृपया आपण पकडू नका, थोडंसं पाठीमागे राहा, कारण ती सीमारेषा आहे. धावफलकावरती आहे 3 षटक, जिथे 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर केवळ 24 धावा धावफलकावरती आहेत. रोहित मानेला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलाय. तो गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. रोहित गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल जो दिशाहीन राहिलाय, अतिरिक्त धावसंख्येने सुरुवात केली आहे. ज्या लालबागला रोहित बिलॉंग करतो, जिथे गडरायाचं लालबाग आणि परळ हे वास्तव्याचं स्थान आपण म्हणतो, क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवरती भर लालबाग आणि परळ आहे. गणपती बाप्पाचं घर, त्याच गणपती बाप्पाच्या घरामधून येणारा हा खेळाडू. खोलातला बॉल, हेलिकॉप्टर ऑन साइडला, क्षेत्ररक्षक उडता चिता सूर्याने आपला तुंझेल टिपलाय. सूर्या नायडू, व्हॉट अ कॅच, फलंदाज बाद. सूर्या नायडू एक सध्याच्या घडीला युवा फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं, परंतु आज एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक चांगला फिल्डर सुद्धा आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण तिथे कॅच पाहू शकता. हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न पिक केलं होतं चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने, परंतु टायमिंग प्रॉपर करता आलेला होता आणि सूर्या नायडू काय झेल टिपलाय. हवेत उसळता झेल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सुशांत गुरव तंबूच्या आसऱ्याला माघारी परतताना आपल्याला बघायला मिळतोय. विकेट गमावल्यात. बाउंड्री लाईन वरती चांगला झेल इथे पाहायला मिळाला. अविश्वसनीय कॅच इथे आपण पाहिलं होतं. इकडे एक विशेष सन्मान आपण केला. चेक 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 हॅलो, येस हॅलो. एक विशेष सन्मान केला जातोय. नितीन वंजारे साहेबांचा इकडे मात्र शुभ सन्मान केला जातोय. महेश चंदरकर बुमरू यांच्या शुभ हस्ते मात्र एक मायेची उबदार शाल तसं प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन नितीन वंजारे साहेबांचा इकडे मात्र शुभ सन्मान केला जातोय. साहेब देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हे देखील आयोजक आहे, त्यांच्या माध्यमातून देखील क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात विभागामध्ये, तर ते देखील स्वतः या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आल्या मोठा स्ट्रोक तुम्ही खेळू शकत नाही, त्यापासून वंचित ठेवलंय. डॉट बॉल नाही या षटकामध्ये आपण रोहित मानेला गोलंदाजी करताना पाहतो आहोत. रोहित माने अगदीच आपण जर पाहिलं तर कंजूस गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 त्याने खर्च केल्या, परंतु त्या दुप्पट झाल्या आणि मग त्या 4 झाल्या. यावेळेचा बॉल ऑन साइडला स्लॉट मध्ये पाठवला, पार्किंग प्लॉट मध्ये. इथे एक मोठा स्ट्रोक येत असताना षटकार आलाय, कोंडी फोडली आहे. षटकार येत असताना शेवटच्या षटकामध्ये जवळपास मला वाटतं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 5 फलंदाज आतापर्यंत बाद झाले, त्यामधून विकेट्स आलेल्या आपण पाहिल्या. सर्वप्रथम तर जगदीश जाधव आउट झाला, तदनंतर आपण जर पाहिलं तर मंदार गुरव, भूषण शिंदे आणि आता सध्या मात्र अक्षय रेडेकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिला षटकार मला वाटतं या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळाला तो अक्षयच्या बॅटमधून. पहिला षटकार आला आणि मॅचच्या 33व्या बॉलवरती षटकार आलाय अक्षयच्या बॅटमधून. मॅचच्या 33व्या बॉलवरती षटकार येणं धावफलकावरती धावा त्या 31 पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल फ्लिक केला, ऑन साइडला घोषांकित क्षेत्र आहे. एकेरी धाव येत असताना आपण पाहत आहोत. 32 धावा धावफलकावरती आहेत, 32 ऑन दी बोर्ड. 6वं षटक प्रगतीपथावरती असताना आपण एक विशेष प्रेक्षणीय मॅच सुद्धा आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. दुपारच्या सत्रामध्ये एका बाजूला आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन, अर्थातच भोईवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय सचिन कदम साहेब, आणि दुसऱ्या बाजूला असतील ते मात्र काळाचौकी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री मनीषजी श्रीधनकर साहेब. बॉल आणि त्या चेंडूवरती मात्र पंचांचा निर्णय जाणून घेणं महत्वपूर्ण असणार आहे. नासिर शेख सरांच्या माध्यमातून मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले गेले. व्हाईट बॉलचा इशारा, सोयरी चेंडूची घोषणा, अवांतर धाबेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोर इज 33. आणि यावेळेला हवेत फटका सजवलाय. बॉल उंची चांगली गाठतोय, लांबी कितपत गाठेल फिल्डर साहिल सावंत या ठिकाणी मात्र खूप चांगले एफर्ट्स लावले गेले, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न पुन्हा एकदा मागून बॅकअप साठी मात्र किसन देवेंद्र, मुंबईचा षटकार किंग
म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अगदी लांबच लांब ओरच्या आणि स्पेशली समोरच्या दिशेने षटकार ठोकण्याची महारत हासिल असलेला खेळाडू इन ऍक्शन आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम विले पार्ले. 35 बनल्यात, केवळ 35 ऑन दी बोर्ड आहे. 4 फलंदाज बाद. शेवटचा बॉल आणि शेवट इथे गोड केलाय. शेवटच्या बॉल वरती येतोय हा षटकार. अक्षत रेडेकरने मात्र शेवटला येऊन या ठिकाणी आपल्या टीमसाठीच्या चांगल्या धावा जमवल्यात. मला वाटतं का सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन पोहोचवण्याचा कुठेतरी हा प्रयत्न होता. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाला, मनगटी फटका आणि या मनगटी फटक्यासोबत मात्र बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रकाश डोसाच्या बॅनरवरून मात्र हा आणखीन एक षटकार शेवटच्या चेंडूवर आणि 6 षटकांचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय. आणि पहिल्या 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस एकंदरीत धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 गडी बाद झाले आहेत. 41 जिंकण्यासाठी मात्र मितांशी 11 काळा चौकी संघाच्या विरोधात HR11 विले पार्ले या संघाला 42 धावांची आवश्यकता. तर लगेचच आपण आता मात्र पुढील मॅचचा टॉस सुद्धा पूर्ण करून घेतोय. प्रिवान 11 रायगड आणि वरद 11 नवी मुंबई दोन्ही टीमचे कर्णधार लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचंय आणि सोबत आपली प्लेइंग 11 ची लिस्ट सुद्धा आणायची आहे. आमचे सर्व पुरस्कर्ते आपण पाहत आहात. सिक्सर सुप्रीमो केतन सेठ साहेब, त्याचबरोबर स्पोर्टिसॅकचे सर्वे सर्वा भगवानची सावंत, मस्त गावरान, मेजवानी, अस्सल मालवणी, सर्व प्रकारच्या अगदी ऍडव्हर्टाईज आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. मस्त गावरांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य, मेजवानी यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य, सिक्सर सुप्रीमो, स्पोर्टिसॅक, भगवानजी सावंत या सर्वांनीच मात्र खूप चांगलं योगदान दिलं. या स्पर्धेला आयोजित करत असताना या 2 बंधूंसाठीच असणारे हे विशेष प्रेम आपण पाहताय. या सर्व बॅनरमुळे आपल्याला कळून येत असेल की किती मान्यवरांनी आणि किती पुरस्कर्त्यांनी मात्र या सहकार्य केलेल्या स्पर्धेचा आज आपण आनंद घेतोय. कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025 7वं पर्व आणि सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 41 धावा बनल्यात, 42 धावांचं आव्हान आहे आणि मध्यानामध्ये मात्र आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल पूर्ण करून घेतोय. आणि मुख्य व्यासपीठावरती मात्र हा टॉस करण्यासाठी मी निमंत्रित करतोय म्हणजे गुरुवर्य, माझे सहकारी समालोचक आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय चंद्रकांत शेट्टी सरांना. धन्यवाद. हॅलो हॅलो. चला टॉस केला जातोय आता. अवधूत 11 कणकवली संघाचे सर्वे सर्वा अवधूत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होईल. आणि या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये प्रिवांश लक्ष्मी आणि विष्णू असं आपल्याला कॉल करायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षीचे विजेते विनायक अपराज आणि कंपनी वरद 11 विशाल शहाच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळणार आहे. कणकवलीचे ख्यातनाम उद्योजक आणि त्याचबरोबरीने नामवंत संघाचे सर्वे सर्वा अवधूत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. विष्णू परंतु लक्ष्मी आलाय आणि टॉस जिंकलाय. टॉस जिंकून काय निर्णय असेल आणि आज कशा प्रकारची टीम आहे आणि किती उत्साहित आहे ती स्पर्धा खेळायला? बहुत उत्साहित है. पहला हम लोग बॉलिंग करेंगे. सिर्फ बॉलिंग, यस. तर कौन से खिलाड़ी आपके टीम में जिन पर हम सभी की निगाहें होंगी? अजीत सर है, थॉमस सर है, अंकुर सिंह सर है, वो भी है. मोठी स्टारकास्ट आहे. आपल्याला सुद्धा खूप सारे शुभेच्छा. विशाल, गेल्या वर्षी विजेते होते तुम्ही. विनायक अपराज सरांचा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज कसं वाटतंय? पावसाळी क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. चिखलामधलं क्रिकेट खेळायचंय. किती उत्साहित आहात आणि कशी टीम आहे? नक्कीच खूप उत्साही आहे कारण ही नरेपारची म्हणजे प्रेस्टिजियस टुर्नामेंट असते आणि सगळे उत्सुक आहे आणि टीम पण चांगली आहे. रायगड आणि नवी मुंबईचे मिक्स करून टीम बनवली आहे. चांगली टीम बनवली आहे. गेल्या वर्षी फायनल जिंकली होती विनायक अपराज आणि कंपनीने. या वर्षी शुभेच्छा तुम्हाला असणार आहे. धन्यवाद अवधूत साहेब. आणि काही क्षणातच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. त्या अगोदर आपण एक सन्मान करतोय. अवधूत साहेबांचा एक सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांना विनंती असेल आपण एक विशेष सन्मान करायचा आहे. खास कणकवलीवरून पहा, महेश आणि रवी यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरिवार अगदी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी येतोय. तसेच या ठिकानी लेजेंडरी क्रिकेटर ज्यांनी या परिसराचं नाव अगदी भारतभर नेलं आणि ISPL मध्ये देखील प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहिलं, मास्टरमाइंड यष्टीरक्षक, बॅटर, रोहित राज्याध्यक्ष
सर आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे. मंचावर राजा पाटील SP संघाचे सर्वे सर्व म्हणून कित्येक वर्ष ज्यांना आपण पाहिलं त्यांचे आगमन झालंय. शेखर अध्यक्ष स्वागत असणार आहे. आपले स्वागत इकडे. चल या ठिकाणी आपण एक सन्मान करत आहोत आणि लगेच मॅच कडे देखील जाणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. माफक असं लक्ष आहे. 6 षटकांचा खेळ आणि 42 धावांचा पाठलाग मात्र करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. सन्मान या ठिकाणी केला जातोय. परळचा राजा महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारा आणि त्याच्या दर्शनासाठी मात्र खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपण या मैदानात पाहतो. परळच्या राजाची प्रतिमा या ठिकाणी अवधूत भाईंना दिली जाते. कणकवलीवरून खाटी उपस्थित राहिले त्यांचा विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. अवधूत साहेब आपण अमूल्य वेळ देऊन कणकवलीवरून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला हा विशेष सन्मान केला जातोय. आयोजन कमिटीच्या वतीने नरे पार्क स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपला विशेष सन्मान. जाऊयात मॅचच्या दिशेने. रोशनजी आणि त्याचबरोबर जय सर. धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीच्या जोडीतून मात्र प्रथमेश बेलछेडा अण्णा आणि त्याच्यासोबत यश कोठारी आणि बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय परेळचाच आणखीन एक डावकुरे आताचा फिरकी गोलंदाज योगेश प्रकाश खानोलकर अर्थात टॅडो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र वेगाने आणि उसळून मात्र विकेट किपरच्या दिशेने निघाला. भूषण शिंदे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत खूप चांगले यष्टीरक्षणही करताना आपल्याला पाहायला मिळाले. फिरकी गोलंदाजीचा अस्त्र घेऊन आला योगेश आणि पहिल्या चेंडूवरती तरी एक चांगला बॉल त्याच्या माध्यमातून हाताळला गेलाय. आणि अशाच गोलंदाजीची आता मित्रांश 11 काळा चौकी संघाला गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. काय वाटतं जय सर, अशी गोलंदाजी होत राहिली तर या 42 धावा सुद्धा डिफेंड केल्या जाऊ शकतात. असेच बॉल टाकावे लागतील, अशाच रीतीची गोलंदाजी करावी लागणार आहे कारण धावा आपल्याकडे कमी आहेत आणि त्याच वेळेला अशा रीतीची गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त करावा लागतील. प्रथमेश बेलछेडा अण्णा ऑन स्ट्राइक. या वेळेला सुद्धा सरळ बॅटनं समोर खेळायचा प्रयत्न केला परंतु स्विंग अँड मिस बॅट अँड पॅड मधून निघालाय. सन्मान या ठिकाणी आपण साई सुवर्ण यांचा करतोय. साई अण्णा यांचा एक सन्मान आज ते देखील या ठिकाणी खास बांद्र्यावरून उपस्थित राहिले. त्यांचा विशेष सन्मान रवी चंदवलकर म्हणजे लारा यांच्या शुभ हस्ते केला जातो. धन्यवाद साई अण्णा. ओटू बॉक्स. धन्यवाद चंदू सर. आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव मात्र मागील चेंडूवर मिळाली आहे. या वेळेला गतीमध्ये परिवर्तन. फसवा बॉल पाहायला मिळतोय. योगेश प्रकाश खानोलकर टॅडोच्या माध्यमातून. सध्याच्या आपण जर पाहिलं तर घडीला मुंबईचं क्रिकेट आणि ठाण्याचंही क्रिकेट आता मात्र योगेशसाठी खूप जवळचं झालंय. TDPL मध्ये सुद्धा खूप चांगलं प्रदर्शन राहिलं आणि नुकतीच झालेली कामगार प्रीमियर लीग आपल्याच परळ विभागातील आपलं एक आवडतं मैदान म्हणजेच कामगार मैदानावरती जी स्पर्धा पार पडली त्यातही योगेशचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. या वेळेला ओव्हरपिच चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक कडकडीत प्रहार आणि बॉल सीमारेषा पार. येतोय हा खणखणीत षटकार. प्रथमेश बेलछेडा अर्थात अण्णा 24 घंटे चोकन्ना. काय स्ट्रोक आलाय. पुढ्यात आलेला बॉल 3 बॉल एकाच लेंथ आणि लाईन वरती टाकले. बॉल वळवले परंतु हा बॉल जास्तीचा पुढे टाकला. स्लॉट मध्ये आला डाऊन टू ग्राउंड एक्स्ट्रा कव्हरला आणि तोही एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. षटकार येतोय प्रथमेश बेलछेडा अर्थात अण्णाच्या बॅटमधून. अगदी लिदर बॉल स्टान्स आहे आणि चांगला बॅकलिफ्ट. फुल टॉस मिळाला आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. बॉल जाईल सीमारेषा पार आणि येतोय आणखीन एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी ब्रँडेड षटकार. वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली. पहिले 3 बॉल गोलंदाजाचे. पुढचा बॉल लोअर फुल टोस टाकला आणि तोही समोरच्या दिशेने फुल टोल बॉलवरती फुल टोस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. इतका लांब मारला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छोटे खाणी आव्हान आहे आणि त्याच्यावरती तुटून पडलाय अण्णा.
या वेळेला चांगली पिचिंग पाहायला मिळते आणि हा अनइव्हन बाउन्स कुठेतरी मात्र सतावतोय फलंदाजांना सकाळपासून. काही वेळेला थोडासा पावसाची रिमझिम झाल्यानंतर विकेटची परिस्थिती आपण जर पाहिली तर थोडासा निसरड वातावरण त्या ठिकाणी होतं. मैदान जसं आपण पाहिलं होतं की काही ठिकाणी चिखल साचला, त्यानंतर खेळपट्टीवर ज्या वेळेला गोलंदाजांना साथ मिळू लागली, टप्पा पडल्यानंतर काही वेळेला जास्त उसळी, काही वेळेला कमी उसळी आणि अशा वेळेला मात्र फलंदाजांना डोकेदुखी होते आणि अशा वेळेला फलंदाज वारंवार बीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर आता 5 चेंडूंचा खेळ मात्र जो आहे तो पूर्ण झालेला होता. शेवटचा चेंडू निर्धावाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनगडी बाद 13 धावा सध्या आपण पाहतोय त्या HR11 विले पार्ले संघाच्या खात्यामध्ये. पहिल्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर 4 बॉल एकाच टप्प्यावरती टाकले, 2 बॉल त्यामध्ये 1 बॉल पुढे टाकला, स्लॉट मध्ये आला, तो कव्हर्सला षटकार आला आणि 1 बॉल जो फुलटोस टाकला होता, जो टप्पा पडूच दिला नाही फलंदाजाने. आणि म्हणून की काय एकंदरीत 13 बनलेले आपण पाहत आहोत. विजयासाठी जिथे एक छोटे खाणे अर्थात 42चा पाठलाग करायचा आहे, लक्ष छोटं आहे. विदाउट लॉस 13 धावा धावफलकावरती स्ट्राईक एंडवरती यशला आपण पाहतोय. आणि नक्कीच आपल्या या स्पर्धेसाठी मात्र आणखीन एक विशेष सहकार्य जे मेजवानी हॉटेलचं बॅनर आपण पाहतोय मेगा स्क्रीनवरती अधूनमधून, त्या मेजवानी रेस्टॉरंटचे सर्व सन्माननीय अजय पांगळे साहेबांचं खरं तर आम्ही विशेष आभारी असणार आहोत, कारण आमच्या संपूर्ण आयोजन समितीची आमच्या कमिटीसाठी मात्र दुपारच्या दोन्ही दिवसांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. या वेळेला मात्र पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याला समोर पंच करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आणखीन एक चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आणखीन एक दिमागदार षटकार येतोय यश कोठारीच्या बॅटमधून. यश कोठारी पहिला बॉल तो फेस करत होता, जिथे हाफ ट्रॅकर बॉल राहिला, बॅकफुटला आले, वाट पाहिली होती, जिथे मात्र आपण पाहिलं तर त्याने थांबला आणि टॉप ऑफ दी बाउन्स येत असताना चेंडूला पाठवलंय. कार्तिकचं भव्य स्वागत, स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना षटकार ठोकलाय. अगदी सिमिलरशी बॉलिंग ऍक्शन सुद्धा पाहायला मिळते. या वेळेला पिचिंग जाणून घेऊया पंचांचं डिसिजन काय येतंय. अगदी तिथे यश कोठारी सुद्धा पाहत बसला चेंडूकडे. टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल सरळ निघाला, कोणतंही वळण बॉलला मिळालं नाही आणि यष्टी रक्षण आहे तितकंच चपळ आणि चलाकीचं आपल्याला पाहायला मिळतंय भूषण शिंदेच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय, दुसरा चेंडू पूर्ण झालाय. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून बॉल पलीकडे जाईल का? हो, रिले कॅच पाहायला मिळाली आणि बॉल खाली कोण होते? सिद्धेश भोसले बच्चू आणि त्यांच्या समोर होते मंदार गुरव उर्फ काळा चौकीचा बंड्या. या 2 काळा चौकीच्या खेळाडूंची जबरदस्त फिल्डिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. काय कॅच टिपली पहा. बच्चूला बाउंड्री लाईन वरती पाहणं हे अगदी काही वेळेला आपण फार क्वचितच पाहतो बाउंड्री लाईन वरती. तो धावला परंतु बंड्याने कॅच काय मोठ्या शिताफीने टिपली आहे. तो थांबला, बच्चूची वाट पाहिली. सिद्धेश भोसले वेगाने धावतोय, बॉलला आतमध्ये त्याने ढकललं आणि त्याच्या चेहऱ्यावरची ही स्माइल, हा आनंद सारं काय दर्शवून जातो. एक रिले स्वरूपामध्ये चांगला झेल टिपण्यात आला. फलंदाज क्रमांक पहिला बाद होत असताना आपण यश कोठारीला पाहतोय. नवीन बॅटर रवी लिंगाला अर्थात मॅडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नक्की जबरदस्त रिले कॅच. जसं म्हटलं जातं ना मराठीमध्ये की एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तसंच काहीसं म्हणावं लागेल या कॅच नंतर. या वेळेला लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न तिकडे रवी लिंगाला कडून केला गेला आणि एकेरी धावेसाठी मात्र बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 गड पुढे सरकते. आता सध्याच्या घडीला मात्र स्कोर कार्ड वरती 20 धावा, 1 गडी बाद. कार्तिक दर्जीला हेच बॉल टाकावे लागणार आहेत, कारण त्याला बॅकअप द लेनचे बॉल ठेवावे लागतील, बॅटरचा टान्स ओळखावा लागेल आणि ही लेन परफेक्ट राहील जिथे एक सिंगल येत असताना आपण पाहत आहोत. या वेळेला नटराज स्टाईल मध्ये येऊन अगदी एका पायावरती उभं राहून खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. रवी लिंगाला मात्र बॉलची पडताळणी करतोय की कुठे पिचिंग झाल्यानंतर बॉल कसा निघतोय, परंतु त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. सध्याच्या घडीला हा 6 षटकांचा जो खेळ आहे तो आपल्याला फास्ट फॉरवर्ड खेळ म्हणून खेळावा लागेल. 20 धावा आहेत स्कोर कार्ड वरती आणि जिंकण्यासाठी बनवायचे 42, अजूनही 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडा आहे और थोडे की जरूरत आहे. थोडासा थांबला, वेळ घेतली आहे, थोडासा अडथळा येतोय गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा मात्र अप टू द मार्क जाईल तो कार्तिक दर्जी आणि समोर मात्र रवी लिंगाला मॅडी. सांताक्रूज विले पार्ले परिसरातील हे सर्व खेळाडू तुम्हाला दिसतील. त्यामध्ये एखाद दुसरे खेळाडू परळ आणि लालबाग मधील सुद्धा आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सुरेश बने साहेबांची टीम मितान शिलेवन काळा चौकी.
पुन्हा एकदा फिरकी चेंडूचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला निघत होता, बॅटची आतली कडा घेतली आहे आणि बॉल मात्र शॉर्ट मिडविकेट शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राकडे जात असताना एक चोरटी सिंगल धाव तिकडे मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केली गेली आहे. मला वाटतं कार्तिक दर्जी कुठेतरी या धावफलकाला अंकुश लावण्याचा प्रयत्न किंवा फलंदाजांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय की काय, परंतु आतापर्यंत त्याने 8 धावा खर्च केल्यात आणि एक पहिला विकेट त्याने मिळवून दिला आपल्या टीमला. अशाच विकेटची आणि डॉट बॉलची गरज आहे. 12 बॉलमध्ये 21 बनल्यात, 24 बॉलमध्ये 21 बनवायच्या आहेत. अर्धा पडला तर गाठला गेलाय, परंतु जी काही जमेची बाब राहिली ना, आघाडीचा बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश बेलछेडाला आपण पाहतो, त्याने एक षटकार टोकलाय. मंदार रवी लिंगाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत आणि सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. या स्पर्धेची नियमावली पहा ना, किती रंजकता बरी आहे. पहिले 4 गोलंदाज हे फ्रेश गोलंदाज राहणार आहेत, त्यापैकी एक षटक हे पॉवर प्लेचं राहणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या डबल केल्या जातील आणि हे षटक बॅटिंग पॉवर प्लेचंच आहे. अर्थात रवी लिंगालाने हा विचार केला आहे की आपल्याकडे बॅटिंग पॉवर प्ले त्याचा आपण वापर करायला हवा. जर यदा कदाचित 12 धावा इथून म्हणल्या तर मॅच संपणार आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये विदाउट लॉस तुम्ही 12 बनवता तर त्याच्या 24 होतील आणि त्या संघाच्या फायदेशीर ठरतील. नक्कीच हा वेगळा नियम आपण मागील वर्षापासून पाहतोय, परवापासून पाहतोय. 6वं पर्व खूप यशस्वीरित्या मात्र आयोजित केल्या गेल्यानंतर आपण हे 7वं पर्व बघताय. जयेश सर, गेले कित्येक वर्ष आपण या स्पर्धेशी जुळलो गेलेलो आहे आणि या स्पर्धेत नेहमीच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. मग ते कॉमेंट्री बॉक्स मधल्या आमच्या समालोचकांची वाढ असो, आमच्या गुणलेखिकांची वाढ असो, कॅमेऱ्यांची वाढ असो, बक्षिसांची वाढ असो, सगळं काही इथे फक्त वाढतं पाहायला मिळालंय. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर दर्जेदार असं आयोजन आपण पाहतोय. नक्कीच मागील पर्वामध्ये जवळपास 6 समालोचक या स्पर्धेशी जुळले गेले होते. गतवर्षी आपण द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा सन्मान सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला होता आणि चंद्रकांत शेट्टे सर असतील, स्वतः जयेश भोसले सर जे गेले कित्येक पर्व, मला वाटतं पहिल्या पर्वापासून हा जयेश भोसले सरांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत आलेला आहात. टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलं, चेंडूला आडव्या बॅटने मात्र हुक करायचा प्रयत्न, जमिनी लगत अगदी बॅटचा चेहरा थोडासा जमिनी साइडला ठेवला, खाली ठेवला आणि एकेरी धावेवर समाधानी राहिले ते रवी लिंगाला उर्फ मॅडी. प्रथमेश बेलछेडावरती आता मात्र मोठी जबाबदारी तर आहेच, परंतु तितकं काही दडपण मला वाटतं दिसून येत नाहीये. सिक्सर सुप्रीमोचा हा बॉल जो आहे ना, तो हवेमध्ये हिलकावे खाणारा राहतो. याच्यावरती आपण पाहिलं ना, तर सीम बनवण्यात आला आणि म्हणून की काय पॉवर प्लेचे षटक. आणि यावेळेला पुल केलेला फटका आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय काय येतोय? 1 बाउंड 4 धावा, खणखणीत चौकार. हाफ ट्रॅकर बॉल आणि ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. प्रथमेश बेलछेडाच्या बॅटमधून हा चौकार येत असताना इथे पाहायला मिळतो आहे. धावा येत आहेत, ही जमेची बाब आहे आणि 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ पुढे सरकतोय. सुंदर चेंडू तिकडे हाताळायला गेला आणि तिथे मात्र पुल करायचा प्रयत्न, परंतु यावेळेला दिशा पाठीमागच्या बाजूची होती. एकेरी धावेवर मात्र समाधानी राहावं लागेल प्रथमेशला. एक चौकार मागील चेंडूवरती आलाय. मला वाटतं जर विकेट घालवली नाही तर याच ओव्हरमध्ये सामना समाप्त होण्याची शक्यता आपण नाकारू शकणार नाही. गोलंदाजी मार्कवरती सध्या काळा चौकी परिसरातील एक युवा टॅलेंटेड गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूची सध्या चर्चा सुरू आहे असा अमेय बिरमोले गोलंदाजी मार्कवरती आहे. 27 फॉर 1, 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा मात्र प्रथमेश बेलछेडा आणि त्याच्या समोर मात्र अमेय बिरमोले. चौथा चेंडू सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅट अँड पॅड मधून निघालाय. खूप मोठं अंतर होतं शरीर आणि बॅट मध्ये, त्या दोघांमधून मात्र हा चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही या तिसऱ्या षटकातून शिल्लक आहे. 15 धावांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी या वेळेला आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत tenniscricket.in चे सर्वे सर्वा संतोषजी संपत नाणेकर यांना आपण पाहत आहोत. स्क्रीनवरती संतोष नाणेकर यांना आपण पाहतोय. ते स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी स्वतः उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत. टप्पा पडल्यानंतर मात्र हवेत खेळलेला फटका, पाठीमागे मात्र मंदार गुरव आणि सिद्धेश भोसले. एक धावेचा प्रयत्न नंतर ओव्हर थ्रो नंतर अजून एखादी धाव घेतली जाते की काय?
तर मी विनंती करतोय संतोषजी नाणेकर आपण व्यासपीठावरती यायचंय. गतवर्षीच ज्या वेळेला मात्र अंतिम दिवसात संतोषजी या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्यावेळेला तर त्यांनी इतकी मोठी घोषणा केली होती की आयोजकांना म्हणजेच रवी आणि महेशला लाईव्ह टेलिकास्टचं काहीही टेन्शन नव्हतं, कारण त्याच वेळेला त्यांनी जाहीर केलं होतं की पुढील पर्वाची जी स्पर्धा आहे ती जवळपास 11 कॅमेऱ्यानिशी आपण आयोजित करत असताना मात्र तिचं लाईव्ह टेलिकास्ट करणार आहोत. आणि असं मात्र हे लाईव्ह टेलिकास्ट आपण ज्यांच्या माध्यमातून पाहताय आणि या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला किंबहुना या रबर बॉल क्रिकेट विश्वाला ज्यांनी सुगीचे दिवस दाखवले आणि हे टेनिस आणि रबर बॉल क्रिकेट अखंड जगावरती पाठवलं असे संतोष संपत नाणेकर tenniscricket.in चे सर्व आपल्या मेगा स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतात. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. ओ या वेळेला सुद्धा मात्र बीट केलं जात आहे. बॅटची एज घेतली आहे आणि बॉल सरळ यष्टीरक्षक भूषण शिंदेच्या हातामध्ये. दुसरा धक्का लागेल आणि प्रथमेश बेलशेडा बॅक टू दी पवेलियन. अजय सरोज अर्थात बच्चा गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिल्या बॉल वरती या 40+ गोलंदाजाने पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली आहे. अजय सरोजच्या गोलंदाजीतली कला किमोना त्याचा ऑफ ब्रेक, त्याचा लेग ब्रेक, त्याच्याकडे असणारा दुसरा आणि गोलंदाजी बरोबर त्याच्याकडे एक गोष्ट सर्वाधिक प्रसिद्ध आहे ती त्याच्याकडे असणारी खारी आणि अर्थात विकेट त्याने प्राप्त केली आहे. पहिल्या बॉल वरती अजय सरोजला विकेट मिळते. नक्कीच एक चांगला लेदर बॉल क्रिकेटर राहिला आहे, खूप चांगला गोलंदाज राहिला आहे आणि सध्याच्याही घडीला आपण जर पाहिलं तर खुल्या गटांच्या स्पर्धा असो 40+ स्पर्धा असतो तर सगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळण्याची क्षमता आहे अजय सरोजकडे. सध्याच्या घडीला मात्र खूप चांगली गोलंदाजी तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. 35 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत, अवघ्या 7 धावांची गरज. फलंदाजीसाठी मात्र मुंबईचा सिक्सर किंग किसन देवेंद्र मैदानावरती दाखल होतोय. 7 रन्स टू विन. फक्त 7 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. बघूया आता किसन देवेंद्र आपल्या ट्रेडमार्क स्टाईल मध्ये मात्र हा सामना संपवतोय का. अजय सरोज विरुद्ध किसन देवेंद्र. पहिलाच बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय परंतु 22च्या स्वरूपातली एक धाव इथे संघाच्या खात्यामध्ये आता पंचांच्या इशाऱ्यानंतर अंकित केली जाईल. एक रायझिंग डिलिव्हरी होती, सरप्रायझिंग रायझिंग आणि सरप्रायझिंग डिलिव्हरी आपण पाहिली. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल पाठीमागे जात असताना पाहायला मिळाला. अजय सरोजने काहीतरी जुगलबंदी केली की काय, कारण किसन जवळ जाऊन काहीतरी तो पुटपुटलाय. नक्कीच थोडस मात्र त्या ठिकाणी छेडण्याचा किसनला प्रयत्न केला गेलाय कारण किसन मध्ये क्षमता आहे परंतु अजय सरोज आणि किसन देवेंद्र हे तितकेच जवळचे मित्र सुद्धा राहिलेले आहेत त्यामुळे आपसातली काहीतरी चर्चा मात्र त्यांच्यामध्ये झाली असावी. पुढचा बॉल या वेळेला त्रिफळ उद्ध्वस्त केला. आडव्या बॅटने खेळायच्या प्रयत्नामध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. उजवी यष्टी वाकवली आहे आणि किसन देवेंद्र क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी केली आहे पहा मैदानाच्या आतमध्ये जिथे अजय सरोज बच्चा गोलंदाजी मार्क वरती आलाय. 2 विकेट त्याने मिळवल्यात. अद्याप धाव खर्च केलेले नाही आहेत. 4 बॉल हाताळल्यात. मला आठवते चॅलेंजर ट्रॉफी आणि चॅलेंजर ट्रॉफी मध्ये 3 खेळाडू केवळ मुंबईमधून गेले होते. त्यामध्ये महेश चेनवनकर, रवी चेनवनकर आणि अजय सरोज बच्चा या 3 खेळाडूंनी ग्रामीणच्या खेळाडूंना एकत्रित करत फायनल गाठली होती. अजय सरोजच्या गोलंदाजीच्या जोरावरती त्याने अनेक वेळेला केलेलं चांगलं प्रदर्शन नेहमीच जे पाहायला मिळालंय. आज ते दिवस आठवायला लागणार आहेत अजय सरोजला. तो चांगली गोलंदाजी करतोय. सूर्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे सूर्या नायडू. आता पुन्हा एकदा तीच रणनीती स्थानिक खेळाडूच्या विरुद्ध स्थानिक खेळाडूला मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. एका बाजूला शिवडीचा अजय सरोज आणि दुसऱ्या बाजूला शिवडीचा सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. शिवडी विरुद्ध शिवडी असा हा सामना आपण म्हणू शकता कारण एका बाजूला अजय सरोज गोलंदाजी मार्क वरती आहे तर दुसऱ्या बाजूला शिवडीचाच सूर्या नायडू सध्याच्या घडीला मात्र या टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट वरचा एक उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. त्याच्यासाठी सुद्धा अजय सरोजचा राऊंड विकेटचा अँगल लेग कटर चेंडू मिडल ऑफ द स्टंप वरून बाहेर काढलाय आणि सरळ पाठवलाय भूषण शिंदेच्या हातामध्ये. एक किफायती गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते अजय सरोजच्या माध्यमातून. चांगली फाईट करतोय. पुन्हा एकदा आपल्या टीमला कुठेतरी विश्वास देऊन जातोय अजय सरोजचा हा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. जय सर काय जबरदस्त बॉलिंग केली आहे मित्रांनो. जर अजय सरोजची बॉलिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अजयच्या बॉलिंगसाठी. मेडन ओव्हर येत असताना पाहायला मिळते या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकलं अजय सरोजने. गोलंदाजी आवडली असेल तर टाळा होऊ द्यात मित्रांनो त्याच्यासाठी. पहा सामना संघ पराभूतीच्या गर्द छायामध्ये अडकतोय
अशा परिस्थितीमध्ये अजय सरोज आला आणि त्याने निर्धाव षटक टाकलंय. आज या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाल्यात, 1 मेडन ओव्हर पाहायला मिळाली आणि 1 अर्धशतक देखील आपण पाहिलं. क्रिकेटला अजून काय हवं, अर्थात या स्पर्धेने पहिल्या दिवशी सारं काय दाखवून दिलंय. तुम्ही मनातून हार मानत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही, हा आत्मविश्वास देऊन गेला अजय सरोज. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. असंच मात्र काहीच सांगून जातोय अजय सरोज आपल्या साथीदार गोलंदाजांना. आणि त्याच आत्मविश्वासाने आता बॉलिंग मार्क वरती योगेश प्रकाश खानोलकर. टॅडो पहिला बॉल स्लीप सजवली आहे, जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये फसलाय, जाळ्यामध्ये अडकलाय. फलंदाज बाद, आणखीन एका विकेटचं पतन. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय रवी लिंगालला कशा पद्धतीने मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. एक स्लीप सजवली होती आणि तिथे मात्र ओव्हर पिच लेग कटर चेंडू. आणि आपल्या सर्व आलेल्या खेळाडू मित्रांना आणि प्रेक्षक वर्गाला मी एक विनंती करेन की आपण कोणीही मैदानाच्या बाहेर असलेल्या रस्त्यावरती डबल पार्किंग करू नका, कारण यानंतर मात्र पोलीस स्थानकांचा एक प्रेक्षणीय सामना आहे आणि दोन्ही पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी या ठिकाणी येणार आहेत. तर आपण आपल्या गाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पार्क करा, ही आपल्या सर्व क्रिकेट रसिकांना आणि आलेल्या सर्व खेळाडू मित्रांना मी विनंती करतोय. तर सध्या आपण जर पाहिलं तर खूप चांगली फाईट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 5वं षटक सुरू झालं विकेट सोबत. 36 वर 4 सध्या HR11 विले पार्ले. कमीत कमी धावांचा सामना सुद्धा चांगल्या गोलंदाजीच्या जीवावरती जिंकून बऱ्याचदा आपण विजय प्रस्थापित केलेला पाहिलेला आहे. आणि परळच्या खेळाडूंना ते शिकवणं गरजेचं नाहीये, कारण याच परळ परिसराने घडवला राहुल 11 सारखा संघ, ज्या संघाने मात्र आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवलंय. लो स्कोरिंग मॅच, परंतु या वेळेला राईट इन आर्क आणि मैदानाच्या आत आलाय बॉल. वा, पुन्हा एकदा मात्र 1च रन मिळणार आहे. थोड्या वेळासाठी असं वाटलं की हा सामना आता या फटक्यासोबत संपलाच की काय, परंतु नशिबाने साथ दिली आहे आणि एका धाबेवर समाधानी राहावं लागतंय. 5 धावा अजूनही त्याचा पाठलाग करायचा आहे. चेंडू शिल्लक राहिले ते 10. निम्म्या धावा आणि दुप्पट चेंडू आहेत. सूर्या विरुद्ध योगेश अजूनही चांगली फाईट करू शकतात. अजून एखादा दुसरा विकेट किंवा एखाद दुसरे डॉट बॉल जर आले तर मला वाटतं कमबॅक होऊ शकतो. ओहो, फिरवलाय बॉल, पुन्हा एकदा मात्र डिक्लेअर मध्ये जाईल आणि 1 रन मात्र या बॉलवरती मिळेल. एकेरी धावेसोबत मात्र धावफलक पुढे सरकतंय. 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात HR11 विले पार्ले. बघा, एखाद्या छोट्याशा धावसंख्येचा पाठलागही करत असताना किती मोठा संघर्ष करावा लागला. आणि म्हणूनच क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं ना की कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि त्याचं मात्र हे जिवंत उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा मात्र वळवलेला बॉल पाहायला मिळेल आणि गॅप मध्ये निघून जाईल. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि येतोय हा खणखणीत चौकार सूर्या नायडूच्या बॅटमधून. आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जिंकलेला आहे तो HR11 विले पार्ले या संघाने. मनपूर्वक अभिनंदन रवी लिंगाला अँड टीम.